स्क्रीन टाईम वाढल्यामुळे काय होतं आहे की वर्क फ्रॉम होम असतं, मुलांचे काही क्लासेस असतात. जेव्हा स्क्रीन टाईम आपला वाढतो तेव्हा शरीरातली उष्णता वाढते, पित्त वाढतं आणि वात वाढतो. शरीर जे आहे आपलं ते 3 दोष, 7 धातू आणि 3 मलांपासून बनले. तर ह्याच्यात वाताला एवढं का महत्त्व? तर बघा, डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत शरीरात ज्या पण काही क्रिया होतात त्या क्रिया होण्यासाठी वात हा सगळ्यात अधिक गरजेचा असतो. गर्भिणी ज्या असतात बरं, त्यांनासुद्धा अभ्यंग करायला सांगतो किंवा त्यांनासुद्धा हे तेल लावायला सांगतो. त्याच्याने मग डिलिव्हरी नॉर्मल व्हायला किंवा त्यांच्या स्नायूंची स्ट्रेंथ आहे ती वाढायला जी आहे त्यांना ती मदत होत असते. तर मग नाभीपूर्ण आपण करू शकतो. तुमच्या आजारानुसार, याच्या समजा कंडिशननुसार तिथं वापरणारे तेल किंवा मेडिकेटेड ऑइल असतात किंवा तूप, ह्या गोष्टींचा आपण वापर हा करू शकतो. स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, त्याच्याने काय होतं आहे की झोप शांत न येणं किंवा डिस्टर्ब स्लीप जी आपण म्हणतो ती आपल्याला दिसते. तर मग शरीरातला वात कमी करून ही तुम्हाला चांगली झोप मिळून देणार आहे, रिलॅक्सेशन मिळून देणार आहे. आपण जसं म्हटलं की मर्म असतात शरीरात, 107 मर्म सांगितलेत की ते प्रेशर पॉईंट त्यांना सांगितले जातात, तुम्ही घरी पण करू शकतात किंवा तिथे पण. तर त्याचासुद्धा इतका सुंदर इफेक्ट जो आहे तो त्यांच्यामध्ये दिसतोय. तुमच्या शरीरातला वात वाढला की तुम्हाला वृद्धावस्था येणार किंवा वृद्धावस्था असेल तेव्हा तुमच्या शरीरातला हा वात वाढलेला असणार. वात वाढला, पित्त वाढलं की तुमचं एजिंग हे फास्ट होणार, शरीराची झीज होणार. तुमचे प्रत्यक्ष काही ह्याचे अनुभव आहेत का? मी असं पण विचारलं की ह्याच्यात सौंदर्यात काही भर पडते का? हे कंपॅरिझन केले की ज्यांनी नुसतं समजा फेशियल केले किंवा त्या ट्रीटमेंट घेतल्यात आणि ज्यांनी आपल्याकडे लग्नाच्या आधी ब्रायडल जे हे साठी जे केलं जातं त्याच्यात स्नेहस्वेदन असतं, शिरोधारा आहे, शिरोभ्यंग आहे, ते केल्यानंतर त्यांचा तो ग्लो अधिक काळ टिकलेला आहे. म्हणजे कृत्रिम सौंदर्यापेक्षा हे रिअल सौंदर्य ते अभ्यंगातनं मिळतं. नमस्कार मंडळी, कसं काय? मस्त मजेत चालले ना? असंच मस्त राहण्यासाठी आणि आपल्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सौ प्रियदर्शनी संतोष कुमावत मॅम. मॅम गेले 25 वर्ष श्री छत्रपती संभाजीनगर वाळुंज येथे अनेक रुग्णांची सेवा करत आहेत. अनेक शास्त्रोक्त पद्धतीने त्या अनेक जुनाट रोगांवरती अनेक रुग्णांना बरं करण्याचं ते खूप मोठं काम करत आहेत आणि अनेक रुग्णांना त्याचा खूप लाभ झालेला आहे. आपल्याला फक्त दिवाळीमध्येच अभ्यंगाचं महत्त्व माहिती आहे, परंतु अभ्यंगाबद्दल अनेक काही लोकांचे समज आहेत, गैरसमज आहेत. त्या सगळ्यांचं प्रश्न, उत्तर आणि त्याचं निरूपण करण्यासाठी आपल्याकडे मॅडम आलेल्या आहेत. सगळ्यांना नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आता बघा, आता तुम्ही जसं म्हटले की दिवाळीतच अभ्यंग करावा हे सगळ्यांना माहिती आहे, पण मुख्य म्हणजे अभ्यंग हा नित्य करण्याची गोष्ट म्हणून सांगितलं आहे. तर अभ्यंग म्हणजे काय? तर अभ्यंग म्हणजे सर्व शरीराला, सर्वांगाला तेल लावणं, त्वचेमध्ये ते जिरवणं, याला अभ्यंग म्हणतात. ही अशी एक जादुई गोष्ट आहे, ही अशी एक जादुई प्रक्रिया आहे की ते तुमचं एजिंग डिले करू शकतं, तुमचं तारुण्य टिकवण्यासाठी ते मदत करू शकतं, तुमच्या डोळ्यांचं आरोग्य ते छान ठेवू शकतं, त्याच्यानंतर तुमची स्ट्रेंथ आहे ते वाढवू शकते. तर मग अशा ह्या अभ्यंगाचा उल्लेख आयुर्वेदात कुठं आला आहे बरं? तर त्याचा उल्लेख हा दिनचर्येत केला आहे. जी आता कसं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आयुर्वेदाचा मूळ उद्देश काय आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, म्हणजे आधी जी व्यक्ती स्वस्थ आहे ती अजून स्वस्थ कशी राहावी याच्यासाठी आयुर्वेदाने आधी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग जर आजारी पडले तर त्याच्यासाठी काय केलं जावं याच्यासाठीची जी उपाययोजना आहे ती नंतर केली आहे. तर असं आपलं स्वास्थ्य टिकवण्यासाठी दिनचर्येचा आणि ऋतुचर्येचा आयुर्वेदामध्ये उल्लेख आलेला आहे. तर ह्या दिनचर्येमध्ये अभ्यंगाचं वर्णन हे केलं जातं. अभ्यंगम आचरेत नित्यम असं म्हटलेलं आहे. तर मग आता दिनचर्येतच याचा का उपयोग केला असेल किंवा का सांगितलं असेल? आता सध्याच्या जीवनशैलीमध्ये दिनचर्येत आपल्या कशाचा समावेश आहे? तर दंतधावन म्हणजे दात घासणे किंवा स्नान करणं, ह्या गोष्टी दिनचर्येत येतात. तर पूर्वी जे आहे ते ग्रंथांमध्ये कसं सांगितलं होतं की दंतधावन, अभ्यंग, नस्य, गंडूश, व्यायाम ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश त्याच्यात होता. पण आता आपलं जीवनमान इतकं धकाधकीचं झालं आहे की ह्या गोष्टी हळूहळू एक गोष्ट स्किप होत चालली आहे. तर त्याच्यामध्ये फक्त आता काय राहिलं की दंतधावन आणि स्नान राहिले आणि ज्याला जसं जमेल त्या पद्धतीने तो व्यायाम करतोय.
खरंय. तर मग आता कसं आहे की अभ्यंगाचा उल्लेख हा दिनचर्येत का केला असेल बरं, की हे रोज करायला पाहिजे असं का सांगितलं असेल. तर आता आपण बघतो की स्किन ही ज बिगेस्ट ऑर्गन, म्हणजे सगळ्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त समावेश कशाचा आहे तर स्किन आहे. दुसरी गोष्ट स्किन म्हणजे त्वचा जी आहे ती पंच ज्ञानेंद्रियांपैकी एक आहे. म्हणजे आपल्याला स्पर्शाचं ज्ञान जे आहे ते त्वचेकडून होत असतं. आणि त्वचा ही वाताचं स्थान सांगितलेलं आहे. जसं डोळे किंवा नेत्र आहे ते पित्ताचं स्थान सांगितलं आहे, तसं त्वचेच्या ठिकाणी वाताचं आधिक्य असतं. आणि अशी जी त्वचा आहे त्याच्यातला वात बॅलन्स करण्यासाठी नित्य अभ्यंग करणं हे गरजेचं आहे. आता आपण बघतो की त्वचा हा आपल्या आरोग्याचा आरसा आहे, की आपण कधी थकलेलं असू किंवा दमलेलं असू किंवा आपण आजारी असू, शरीरातलं रक्त कमी झालं तर पहिले ते कसं होतं त्वचेवर रिफ्लेक्ट होतं. करेक्ट. हां, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्या गोष्टी समजतात की काय. तर मग असं जर आपल्या आजाराचं रिफ्लेक्शन त्वचेवर येत असेल तर मग आपण त्या त्वचेवर जर कार्य केलं तर त्या अवयवांपर्यंत ते नक्कीच जाणार आहे. पोषण त्याचं होऊन त्याचं जातं. पोषण तिथपर्यंत पोहोचणार आहे. आणि रोजच्या आयुष्यामध्ये आपलं चलत्व म्हणजे गतिमान आयुष्य आहे, काही ना काही कामंही चालूच असतात आणि ह्याच्याने हा वात हा वाढतोच. आणि वाताचा सगळ्यात चांगला जो उपक्रम सांगितला आहे तो अभ्यंग बस्ती असा सांगितला आहे. तर बस्ती आपण जे आहे ते ऋतूनुसार आपण ते घेऊ शकतो, पण रोजच्या रोज होणारी झीज जी आहे ती जर भरून काढायची असेल तर नित्य अभ्यंग केलं की त्याचा आपल्याला तो छान उपयोग होणार आहे. ओके. दुसरी गोष्ट कसं आहे तर वाताला एवढं का महत्त्व दिलंय. शरीर जे आहे आपलं ते 3 दोष 7 धातू आणि 3 मलांपासून बनले, तर ह्याच्यात वाताला एवढं का महत्त्व. तर बघा, डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत शरीरात ज्या पण काही क्रिया होतात त्या क्रिया होण्यासाठी वात हा सगळ्यात अधिक गरजेचा असतो. नुसतं पित्त आणि कफ जे आहे ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही, त्यांना वाहून नेण्याचं काम हे वात करत असतं. तर त्याच्या संदर्भात ग्रंथांमध्ये खूप छान श्लोक आलेला आहे की पित्तम पंगू कफम पंगू पंगवो मलधातवः वायुना यत्र नियंती तत्र गच्छती मेघवतः. म्हणजे की जसं आपण बघतो की आकाशात ढग जे असतात ते वायूमुळे वाहून नेले जातात, तशा ज्या सगळ्या क्रिया असतात शरीरातल्या त्या वाताशिवाय होऊच शकत नाही. त्याच्यामुळे तो वात बॅलन्स असणं किती महत्त्वाचं आहे. आता आपण बघितलं निसर्गामध्ये जर वात प्रकोपित झाला, वात वाढला तर काय होतं की वादळ येतात, सुनामी सारखे जे प्रसंग असतात ते ओढावतात आणि ते सर्व नेस्तनाबूत करतात. जे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे जे बाहेर आहे त्याच गोष्टी आपल्या शरीरात पण आहे. त्याच्यामुळे तो वात बॅलन्स करणं हे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मग त्या अभ्यंगाचा जो समावेश आहे तो नित्य करण्याच्या गोष्टींमध्ये त्याचा तो केलेला आहे असं आहे. आणि मग ओके. पण मग हे अभ्यंग ज्यावेळेस म्हणतो आपण, मग फक्त हा तेलाशी संबंधित आहे का, की म्हणजे आपण मसाज जे म्हणतो तर हा मसाज आणि अभ्यंग ह्यामध्ये काही फरक आहे का कसं? हां, आता मसाज कसं आहे बरं का, अभ्यंगाचा मेन उद्देश कसा असतो की तेल जिरवणं. मसाजचे खूप प्रकार असतात, तर त्याची इनिशियल स्टेज किंवा तेल जिरवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि जे आपण मसाज करतो ते व्याधींनुसार पण केले जातात. त्यानुसार पण त्याच्यामध्ये बदल हे केले जातात की त्याचे स्ट्रोक्स किंवा त्याच्या डायरेक्शन्स त्या वेगळ्या असतात. मग तेलाचं सुद्धा काही कुठल्या प्रकारचं तेल वापरलं पाहिजे किंवा ह्यात पण काही असा म्हणजे रोगानुसार किंवा काही? हां. तर तेल जी आहेत ना, आता आपण बघा की कसं आहे आयुर्वेदानुसार प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार सगळ्या गोष्टी बदलतात. मग त्याचं आहार आहे, विहार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यानुसार बदलतात. मग तेलांचा पण समावेश जो केला जातो तर त्याच्यामध्ये प्रकृतीनुसार, तुमच्या वयानुसार, त्याच्यानंतर मग तुम्ही जो प्रदेश आहे, ज्या प्रदेशात राहता त्यानुसार ही तेलं बदलतात. आता आपण एक्झाम्पल बघूयात. एखाद्याची जर वातप्रकृती असेल तर त्याला तिळ तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा अभ्यंग हा फायदेशीर ठरणार आहे. पित्ताची प्रकृती असेल तर त्याच्यामध्ये मग तुम्ही खोबऱ्याचं तेल किंवा क्षीरबला तेल, बला तेल ह्यांचा वापर करू शकतो. आणि पादाभ्यंगासाठी जे आहे ते आपण तुपाचा पण वापर करू शकतो. त्याच्यानंतर मग समजा कफाचे विकार असतील किंवा कफाचं काही असेल त्याच्या इनिशियल स्टेजमध्ये आपण मोहरीचं तेल वापरू शकतो, तिळाचं तेल वापरू शकतो. आणि तिळाचं तेल हे सर्व तेलांमध्ये श्रेष्ठ सांगितलेलं आहे, वातघ्न म्हणून सांगितलेलं आहे. आता आपण बघूयात की समजा हे जे आहे जिथे आपण राहतो त्यानुसार ही तेलं कशी बदलतात. आता आपण पंजाब बघा किंवा उत्तरेकडचा प्रदेश आहे तर तिथे मोहरी जास्त पिकते. मोहरीचं तेल सरसो का तेल, बरोबर, ते तिथे वापरलं जातं कारण तिथं थंड हवामान असतं
आणि त्या लोकांना ते सात्म्य असतं, म्हणजे ज्या प्रदेशात आपण राहतो तिथं पिकणाऱ्या गोष्टी त्या त्या लोकांना त्या सात्म्य असतात. साथ नाही असते बरोबर. आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं की तिळाचं तेल, शेंगदाण्याचं तेल, ही तेलं जी आहेत ती वापरली जातात. वयानुसार पण आहे. समजा आता बघा की वयाचं कसं आहे की आपण जे आहे ते 3 अवस्थांमधून जात असतो. तर बाल्यावस्था, तरुणावस्था आणि वृद्धावस्था, अशा 3 अवस्था आहेत. तर बाल्यावस्था जी सांगितली ती कफाची सांगितलेली आहे, तरुणावस्था जी आहे ती पित्ताची सांगितलेली आहे आणि वृद्धावस्था जी आहे ती वाताची सांगितली आहे. मग त्या त्या एजेसनुसार, त्या त्या कालखंडानुसार ही तेलही बदलत असतात. अच्छा. आणि मग त्या पद्धतीने मग त्याचे फायदे पण पुढं ग्रंथात वर्णन केलेले आहेत असे. आणि इन केस कुणाला माहीत नसेल की आता माझी काय प्रकृती आहे किंवा वात पित्त कफ यापैकी कुठली आहे हे कदाचित कुणाला माहीत नसेल, तर असं जेनरिक कुठलं तेल आहे का जे सरसकट त्याला चालू शकेल? हां, तर मग तिळाचं तेल सगळ्यांना चालू शकतं. किंवा ज्यांना खूप घाम येत असेल तर त्यांनी मग खोबऱ्याचं तेल, म्हणजे ज्यांच्या शरीरात उष्णता असेल, पित्ताचा त्रास असेल, त्यांनी जे आहे ते खोबऱ्याचं तेल ते वापरू शकतायत. पण तिळाचं तेल जे आहे ते सगळ्यांसाठी उत्तम, म्हणजे ते सगळ्यांना चालू शकतं असं आहे. आणि अजून एक प्रश्न होता की आपल्या आत्ता सध्या ज्या आपल्या कालखंडामध्ये म्हणून सध्याच्या काळामध्ये की फक्त दिवाळीबद्दलच का त्याचा अभ्यंग स्नानाचं महत्त्व बोललं जातं किंवा त्याचा उल्लेख का येत असावा? हां हां, बरोबर आहे. छान प्रश्न आहे हा. की बघा की आपली कसं केलंय, परंपरा घालून दिली आहे. जे शास्त्रोक्त गोष्टी आहेत त्या जर नुसतं सांगायला गेलो आपण की हे तुमच्यासाठी चांगलं आहे तर माणूस ते करायला कंटाळा करतो. त्याला जर ती धर्माचं किंवा परंपरेचं त्यांना एक कुंपण आखून दिलं की हे त्यावेळेस करणं गरजेचं आहे, तर ते आपण आवर्जून केलं जातं, हो की नाही? तर मग साधारण दिवाळीची केव्हा येते की तेव्हा थंडी असते, हेमंत ऋतूची ती सुरुवात असते. साधारण वात वाढण्याचा जो कालखंड आहे तो वर्षा ऋतू आहे आणि हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये वाताची प्रकोप म्हणा किंवा वात वाढणं ह्या गोष्टी घडतात. आता आपण बघितलं की थंडीमध्ये काय होतंय, थंडीमध्ये तुमची रोमरंध्र असतात ते आकुंचित पावतात, आपल्याला घाम कमी येतो त्या काळामध्ये आणि मग त्यामुळे आपली त्वचा जी आहे त्वचेला ड्रायनेस येणं ह्या गोष्टी घडतात. किंवा वाताचा गुण कसा सांगितलाय, तो खरं आहे, वृक्ष आहे, शीत आहे आणि त्या पद्धतीचं शरीरामध्ये ते बदल होत असतात. तर ते बदल होऊ नये, वात बॅलन्स राहावा, शरीर तुमचं सुदृढ राहावं म्हणून ते दिवाळीत सुरू करायला सांगितलंय. आणि दिवाळीत सुरू करून किमान तुम्ही पुढे तो चालू ठेवणं ते गरजेचं आहे. किमान म्हणजे ॲटलिस्ट 3 महिने जो थंडीचा कालावधी आहे तो. हो. तर मग त्याच्याने तुमच्या शरीराचं छान स्नेहन होत आहे. त्या काळात तुम्ही दिवाळीमध्ये अजून काय सांगतात की आपण सगळे जे तळलेले पदार्थ आहेत ते सुद्धा दिवाळीच्या काळात घेतले जातात. त्याच्या मागचं कारण सुद्धा हेच आहे की तुमचे हे बघा रोमरंध्र बंद झाले की काय होते की उष्णता शरीरात कोंडल्या जाते. आपल्याला दिवाळीच्या काळात भूक पण खूप लागते. मग त्या काळात तेल आणि तूप जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या शरीराचं आतून पण स्नेहन होणार आहे आणि अभ्यंगाने तुमच्या शरीरातलं बाहेरून पण स्नेहन होणार आहे. अशा पद्धतीचं समजा परंपरेने आपल्याला ते सांगितले. पण काय होतं काय की आपण 5 दिवस करून ते सोडून देतो. तर हे माहिती असणं किंवा त्या पद्धतीने आपण करणं हे तितकंच गरजेचं आहे. कारण कसं सांगितलंय की अभ्यंगम आचरेत नित्यम, वाग्भटात त्याचा श्लोक आलाय की अभ्यंगम आचरेत नित्यम स जरा श्रमवातः, त्याच्यानंतर दृष्टी प्रसाद पुष्ट्यायु स्वप्न सुत्वक दार्ढ्यकृत. म्हणजे जर नित्य तुम्ही अभ्यंग केलं तर त्याचे शरीराला हे फायदे मिळणार आहेत. तर ते काय सांगतात की नित्य अभ्यंग केल्यानं ते जराहर आहे. जरा म्हणजे काय, तो वृद्धावस्था किंवा म्हातारपण येणं. आणि कोणालाच म्हातारं व्हायला आवडत नाही, कोणालाच आवडत नाही. अगदी स्त्रियांना विचारलं तर त्या कधी स्वतःचं खरं वय सांगत नाही. असे अनुभव आम्हाला क्लिनिकमध्ये खूप येतात. मग आम्हाला त्यांची डिटेल हिस्ट्री घ्यायला लागते, तेव्हा ते 5-10 वर्ष वय वाढून आम्हाला समजतं की आहे म्हणून. तर मग असं जर प्रत्येक जण सौंदर्यासाठी हे करत असेल तर त्याच्यासाठी हे जराहर कसं आहे. जरा म्हणजे काय, वृद्धावस्था. आता आपण आत्ताच बघितलं की वृद्धावस्था कधी येते की जेव्हा वात वाढतो. हे व्हाईस व्हर्सा आहे. म्हणजे तुमच्या शरीरातला वात वाढला की तुम्हाला वृद्धावस्था येणार, किंवा वृद्धावस्था असेल तेव्हा तुमच्या शरीरातला हा वात वाढलेला असणार. आणि हा वाढलेला वात काय करतो की तुमच्या शरीर घटकांची झीज करायला सुरुवात करतो. मग शरीराची झीज झाल्यावरती काय दिसतं आपल्याला बघा की स्किन जी आहे, त्वचा जी आहे तिथे सुरकुत्या पडणं आहे किंवा ती लूज होणं आहे, त्याचा टाईटनेस आहे तो कमी होणं आहे. नंतर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे तुमचे हाडं ठिसूळ होणं आहे
ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अंतर्गत पण चेंजेस दिसतात आणि ते शरीरावरती बाहेर पण ते रिफ्लेक्ट होतात. मग असं जर आपल्याला वृद्धावस्था टाळायची असेल किंवा आपण म्हणतो एजिंग जर आपल्याला डिले करायचं असेल तर तुम्ही समजा तुमच्या जो रुटीन आहे त्याच्यातला थोडा वेळ जरी काढून तो दिलाय तो त्याचा नक्कीच खूप छान आणि सुंदर परिणाम हा आपल्याला दिसत असतो. दुसरं मग त्यांनी पुढे सांगताना काय म्हटलंय की हे श्रमहर आहे. श्रम म्हणजे काय, आपण दिवसभराची जी कामं करतो आणि आत्ताचं जीवनमान तर खूप धकाधकीचं झालंय. पूर्वीच्या लोकांचं एक रुटीन होतं तसं आता राहिलं नाही की धावपळ दगदग, मग ती शारीरिक असो की मानसिक किंवा असो, हे मानसिक, बरोबर. दोन्ही म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये होतं. शारीरिक ताण पण आहे, मानसिक ताण पण आहे. तर जेव्हा आपण शरीराची कष्टाची कामं करतो त्याच्यात काय होतं की शरीरातला वात आणि पित्त वाढतं आणि जेव्हा वात आणि पित्त वाढतं ते झीज करायला सुरुवात करतं ओके. तुमच्या शरीराची. आणि जेव्हा मानसिक आपण म्हणतो स्ट्रेस आहे किंवा कामाचं एक समजा बऱ्याचदा काय असतं की एक टार्गेट दिलेलं असतं, हो, हो, ते तुम्हाला टार्गेट कम्प्लीट करायचं असतं, त्याच्यामुळे मेंटल स्ट्रेस पण खूप वाढलेला आहे. अननेसेसरी असतो बऱ्याच वेळा तो. तर त्या गोष्टी आहेत त्याच्याने पण वात वाढणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी वाढल्या, वात वाढला पित्त वाढलं की तुमचं एजिंग हे फास्ट होणार, शरीराची झीज होणार. आता आपण बघा जर कधी दमलेलो असू त्यावेळेस जर कोणी आपल्या पायाला तेल लावून दिलं तर आपल्याला किती छान वाटतं, वाटतं, किती एकदम. रिलॅक्स अगदी, वाटतं, अगदी. हो की Yes, नाही. yes, yes. तर मग हेच जर आपण आपल्या नित्याच्या कर्मात ठेवलं तर त्याचा किती छान उपयोग होत असणार आहे, किती झीज, कारण काम आपण रोजच करतोय अगदी, की अगदी, नाही. अगदी. तर मग शरीराची झीज ही रोजच होतीये, मग ती जर भरून काढायची असेल तर ह्या नित्याच्या गोष्टीत आपण त्याचा समावेश केला तर त्याचा आपल्याला फार छान फायदा होतो. आणि त्यामुळेच आपण काय करतोय, जसं म्हटलं दिवाळीत म्हणा किंवा थंडीचा सीझन असेल त्यावेळेस आपण अभ्यंग महोत्सवही राबवतो की ज्यांना नाहीच बाबा शक्य तर त्यांच्यासाठी की तिथं येऊन शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यंग त्यांचं केलं जातं. किंवा जे आपण जसं म्हटलं की मर्म असतात शरीरात, 107 मर्म सांगितलेत की ते प्रेशर पॉईंट त्यांना सांगितले जातात, तुम्ही घरी पण करू शकतात किंवा तिथे पण, तर त्याचा सुद्धा इतका सुंदर इफेक्ट जो आहे तो त्यांच्यामध्ये दिसतोय. ओके, ओके. त्याच्यानंतर आता पुढं कसं सांगितलंय की वातहर, आता वाताचं आपण आत्ताच बघितलं की वातावरती कसं काम करतं. वाताचे गुण कसे सांगितले, तो वृक्ष आहेत, वृक्ष आहे, तो शीत आहे, सूक्ष्म आहे. आणि अभ्यंग जे केलं जातं तर ते जे आहेत तेल वापरली जातात, तुपं वापरली जातात, तर जी तेल आहेत त्याचा गुण त्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे काय सांगितलं, वृक्ष आहे तर तेल कसं आहे, स्निग्ध स्निग्ध आहे. आहे. त्याच्यानंतर खरं आहे, त्याच्या विरुद्ध गुण तेलाचे असतात, त्याच्याने शरीराचं छान स्नेहन होतं. त्यामुळे वाताचे विकार आपण जसं बघतो, कंबर दुखणं आहे, पाठ दुखणं आहे, मान दुखणं आहे, हाडांची झीज होणं आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या वात कमी करणाऱ्या आहेत. अच्छा. दुसरी गोष्ट बघा, स्नेह, स्नेह हा दोन गोष्टींसाठी स्नेह हा अर्थ वापरला जातो. स्नेह म्हणजे काय की एखादा तेलकट पदार्थ, तेल तूप यालाही स्नेह म्हणतात. दुसरं स्नेह म्हणजे काय की आपुलकी, प्रेम, म्हणजे ह्याच्याने काय होतं, दृढत्व. आपुलकीने काय म्हणतो की तुमचे आणि आमचे स्नेहाचे संबंध आहे, म्हणजे याच्यातलं काय वाढतंय, दार्ढ्य, बॉन्डिंग वाढतंय की नाही. तर ते स्नेह तुम्ही शरीराला लावल्याने तुमच्या शरीराचं दार्ढ्यत्व वाढतंय की नाही. अगदी, अगदी, अगदी. असं म्हणजे दोन्ही अर्थ, म्हणजे किती त्याच्यातलं हे आहे की सायंटिफिकली पण हे होतंय आणि आता आपण काय म्हणतो स्नेहबंध वाढणं, असाही त्याचा अर्थ आहे. तर आता मग आपण पाहिलं की वात पण कमी येस, करतो. येस, येस. पण मला एक प्रश्न होता की आता ह्यात तुम्ही म्हणाल की धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला ते रोज तितका वेळ देणं हे करणं तितकं शक्य नाही आहे, परंतु मग असं काही आहे का की तुम्ही ठराविक ठिकाणीच ते लावलं तेल किंवा तो अभ्यंग केलं बरोबर. तर ॲटलिस्ट रुटीनमध्ये रोजच्या हां, असं काही आहे का की तुम्ही ठराविक भागांना वगैरे. बरोबर. छान आहे प्रश्न तुमचा की आता असं होतं की आम्हाला नाहीच रोज जमते की नाहीच हे होते, तर त्याला एक पर्याय असा करता येतो की आठवड्यातून 2दा-3दा जेवढं शक्य आहे त्यावेळेस तुम्ही सर्वांग अभ्यंग करा, म्हणजे सर्व शरीराला तेल लावा. ओके. आणि इतर वेळेस जे आहे त्यावेळेस त्यांनी काय सांगितलंय ग्रंथकारांनी पण, म्हणजे त्यावेळेस विचार करून ठेवला की नाही जमलं तर यांच्यासाठी काय करावं. तर मग त्याच्यात ते सांगताना असं म्हणतात, शिरहा श्रवणपादेषु, म्हणजे कुठे ह्या 3 अवयवांना तरी किमान तुम्ही रोज तेल लावणं गरजेचं आहे. ओके. शिर म्हणजे काय की आपलं मस्तक, डोक. पाद म्हणजे तळपाय आणि कान. तर मग ह्या 3च अवयवांना का सांगितलंय ते पण आपण बघूयात. शिर म्हणजे आता मस्तक आहे, तर मस्तक हे जे आहे आपल्या सगळ्या अवयवांमध्ये, ते सगळ्यामध्ये आपण म्हणतो ना पंचज्ञानेंद्रियांचं तिथे वास असतो, केंद्र असतं. त्याच्यानंतर तिथे वात जास्त प्रमाणात, प्राणवायूचं स्थान आहे. मग आपण बघा दिवसभरात कितीतरी विचार आपल्या मनात येत राहतात किंवा
जे आहे नुसतं काम जे आहे ते फिजिकली नाही केल्या जात, मेंटल वर्क आता जास्त वाढलेलं आहे. अगदी. तर मग तिथला वाद शमन करण्यासाठी आपल्याला केसांचं आरोग्य चांगलं पाहिजे असेल, डोळ्यांचं आरोग्य चांगलं पाहिजे असेल, तर मग त्या ठिकाणी सुद्धा आपण मग तेल ते मस्तकाला तरी किमान तुम्हाला सगळीकडे नाही जमत. म्हणजे तो संस्कार आपल्याकडे आहे की तेल लावण्याची जी प्रथा आहे आपल्या लहानपणापासनं मला बरोबर. आठवतं की आमची आजी आई हां. या अगदी फार असं चंपी हे करायच्या. चंपी करे येईपर्यंत ते हो, तेल हो, लावायच्या, हो, हो. रात्री झोपताना तेल लावायच्या, इव्हन स्कूलमध्ये जाताना सुद्धा अगदी भरपूर तेल लावलेलं बरोबर असायचं. असा एका बाजूला कोंबडा वगैरे पाडून आम्ही जायचो. तर तो बरोबर. एक त्यातलाच एक भाग हां, असावा का? त्यातलाच एक भाग आहे तो. मी जसं तुम्हाला म्हटलं की हे एक परंपरा घालून दिली आहे. तुम्हाला जर सांगितलं कोणत्याही माणसाला हे तुझ्यासाठी चांगलं आहे हां, हां. आणि हे तू कर, तर माणूस आळशी असतो की Right, ते right. तसं त्या पद्धतीने केलं जात नाही. पण त्याला जर तुम्ही परंपरा संस्काराची जोड दिली तर मग ते केल्या जातं केलं आणि जातं, तुमचं खरं. आरोग्य उत्तम Yes, yes. राहतं. आता जसं तुम्ही म्हटले की चंपी करायची, तर तुम्ही आठवून बघा चंपी केल्यानंतर आपल्याला किती रिलॅक्स Relax वाटतं. वाटायचं. Yes, yes, yes. डोळ्यावरचा ताण, डोक्यावरचं जे आहे रिलॅक्सेशन जे येणं Relaxation आहे होतं, correct. आणि ते किती छान होतं. केसांचं पोषण जे आहे, आता केसांच्या पण समस्या किती वाढत Yes, चालल्यात. yes, yes. तर ह्या गोष्टी किती छान होतात. त्याच्यामुळे मग शिरस्थानी तरी तुम्ही किमान तेल लावलं पाहिजे. तुम्ही जर रोज बाहेर जात असाल तर खूप प्रमाणात नाही, पण एक थोडंसं तुमच्या स्काल्पला केसांना पोषण मिळेल ह्या पद्धतीने तुम्ही थोड्या प्रमाणात ते तेल तेल लावलं. लावू शकताय ओके. असं. दुसरं पण ते तेल कुठलं खोबऱ्याचंच तेल असणं योग्य राहील का अजूनही काही त्याला पर्याय आहेत? आपण मार्केटमध्ये बघतो आजकाल एवढे सारे पर्याय आहेत. तर त्यातलं योग्य कुठलं निवडा, कसं निवडावं डोक्यासाठी स्पेसिफिकली? डोक्यासाठी हां, तो डोक्यासाठी खोबऱ्याचं तेल उत्तम आहे. कारण खोबऱ्याचं जे तेल आहे ते बुद्धीला पण पोषण देणार आहे. बुद्धीवर आता पण केरळात बघा, केरळातली माणसं जी आहेत ती पोटामध्ये सुद्धा ते तेल घेतात. म्हणजे त्यांच्या स्वयंपाकामध्ये त्याचा खोबऱ्याचा समावेश आहे. असतो. हां. अच्छा. तर ते कसं आहे की बुद्धीला सुद्धा चांगलं असणारं आहे. आणि मग प्रकृतीनुसार किंवा मी जसं म्हटलं की ऋतूनुसार जे आहे त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो. किंवा खोबऱ्याचं आणि तिळाचं तेल मिक्स करून त्याच्यामध्ये काही औषधी द्रव्य टाकून, समजा माका आहे किंवा बाकीची ब्राह्मी आहे, ही तेल आपण मेडिकेटेड ऑइल पण वापरू शकतो. पण बेसिकली तुम्ही चांगलं घाण्यावरचं काढलेलं खोबऱ्याचं तेल जर वापरलं तर ते सगळ्यात सगळ्यांना उत्तम. चालण्यासारखं आहे. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं की कानाच्या ठिकाणी तुम्ही थोडंसं तेल लावावं. कारण कान जे आहे हे सुद्धा वाताचं स्थान सांगितलेलं आहे. म्हणजे पूर्वी पद्धत होती बघा कानात तेल सोडण्याची. आता काय होतं की आता ते त्याच्यावरती म्हणजे थोडासा काही जणांचं म्हणणं असतं की लावावं की न लावावं, विरोधाभास आहे. विरोधाभास आहे. त्याची कारणं पण आहे की त्याची स्वच्छता तेवढी ठेवली गेली नाही तर तुम्हाला तो त्रास होऊ शकतो. ओके, ओके. तो ती व्यवस्थित स्वच्छता ठेवून जर तुम्ही 1 ते 2 थेंब कानात टाकले किंवा बोटाने जरी तिथे तेल लावलं तर मग तुम्हाला पुढे येणारे जे समजा वयानुसार येणारे की ऐकायला कमी येणं किंवा कानाचे जे बाकीचे त्रास असतात, कानात वाजल्यासारखं होणं, तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळता येतात. मग परत तोच प्रश्न की ह्यासाठी कुठलं तेल आहे का, विशिष्ट कुठलं तेल आहे कानामध्ये टाकण्यासाठी की खोबऱ्याचं तेल वगैरे? कानामध्ये तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता. तिळाचं तेल. तिळाचं याच्यासाठी की ते योग्य म्हणजे वातहर सांगितलंय. खोबऱ्याचं तेल कसं आहे की ते थोडंसं गोठतं. ओके. त्याच्यामुळे मग कानात जर टाकायचं असेल तर तुम्ही तिळाचं तेल जे आहे ते टाकू शकताय ओके. असं. आणि पायासाठी पण सांगितलंय की पादाभ्यंगला पण खूप महत्त्व आहे. की झोपताना आता आपले पाय बघा, दिवसभराचं चालण्याचं, फिरण्याचं, उभं राहण्याचं किती कामं आपण करून घेतो अगदी, पायाकडून, अगदी. हो Yes, की yes, नाही? मग हे जेव्हा गतीची कामं होतात तेव्हा 100% हा वात वाढत असतो तुमचा. मग वात वाढल्याने पायांना भेगा पडणं किंवा कुरूप होणं ह्या गोष्टी तर होतातच. पण मग दुसरं जे आहे की बऱ्याच जणांना काय होतं की रात्रीचे पाय ठणकणं, त्याच्याने झोप नीट न येणं, ह्या गोष्टी पण होतात. मग जर असं तुम्ही पायाला रोजच्या रोज एक 5 ते 10 मिनिट जरी काढून स्वतःच्या तळपायाला व्यवस्थित जर तुम्ही तेल लावून घेतलं आणि त्याच्यात पण आपण सांगतो की काशाच्या वाटीने जर ते लावलं तर अजून तुमच्या शरीरातली ती उष्णता कमी करतंय. ओके. त्याच्यानंतर पायातला वात कमी करतंय आणि पादाभ्यंगाचं महत्त्व सांगताना नेत्र्य म्हणजे दृष्टी वाढवणार आहे. तर दृष्टी वाढवणारं कसं आहे बघा, नाकात आपण म्हणतो आपण हे पायाला लावतोय किंवा अंगाला लावतोय तर मग त्याच्याने दृष्टी कशी वाढेल, हो की नाही, असं वाटू शकतं. तर कसं आहे, आपण नाकात जेव्हा नस्य करतो, तेल टाकतो, तर त्याचा परिणाम फक्त तिथल्याच भागावर होत नाही, तर तुमच्या पूर्ण शरीरावर होत असतो. तिथल्या ज्या समजा आपण पिट्युटरी ग्लँड आहे तर त्याच्यावर पण त्याचा इफेक्ट होऊन त्याचा परिणाम आपल्याला सर्व हा शरीरावर मिळत असतो, हो की नाही. तसंच तुम्ही पायाला जेव्हा अभ्यंग करताय, पायाला जेव्हा तेल लावताय तर त्याचा परिणाम हा सर्व शरीरावरती होत असतो.
म्हणजे आपण असं म्हणू शकतो तर ॲक्युप्रेशरचे ॲक्युपंक्चरचे काही पॉईंट्स हो तिथे हो असतात त्याचा हो तो जास्त त्याचा पण इफेक्ट येतोच. ओके. आणि पाय जे आहे ना, पाद पाद हे कशाचं वाताचं आणि पित्ताचं स्थान सांगितलेलं आहे. अच्छा. आणि त्यामुळे तिथे आणि डोळे जे आहेत, नेत्र जे आहेत, ते पित्ताचं स्थान आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही पायाला तेल लावल्याने तिथलं वात आणि पित्त कमी होतं. दुसरी गोष्ट ह्याच्याने जे डोळ्यांचे विकार आहेत, आता आपण काय झाले बघा की स्क्रीन टाईम वाढलेला आहे, हो Yes, की नाही. स्क्रीन टाईम वाढल्यामुळे काय होतंय की वर्क फ्रॉम होम असतं, मुलांचे काही क्लासेस असतात. जेव्हा स्क्रीन टाईम आपला वाढतो तेव्हा शरीरातली उष्णता वाढते, पित्त वाढतं आणि वात वाढतो. मग त्याच्याने बऱ्याच समस्या काय दिसतात की डोळ्यांचा कोरडेपणा आहे, डोळ्यांना कोरडेपणा येणं, डोळ्यांना खाज येणं, चष्म्याचे नंबर जे आहेत, Okay. चष्म्याचे नंबर जे आहेत ते वाढतायत. तर मग तुम्ही रोज अभ्यंग केला, पूर्ण शरीराला केला तर फारच छान, नाही तर किमान तुम्ही पादाभ्यंग पायाने. केला. अगदी हां, रोज पण. रोज करायचा आहे. अच्छा. आणि एक 5 मिनटं, एका पायाला 5 मिनटं, दुसऱ्या पायाला 5 मिनटं. आजकाल ते एक ऑटोमॅटिक मोटर लावलेल्या एक थाळ्या मिळतात, कांस्य थाळी कास्य थाली, तर ते कितपत योग्य आहे ते ते करणं? करू शकताय, पण मग तुम्ही तिथे रोज जाऊ शकणार आहात का? नाही, एखाद्याची कॅपॅसिटी असेल त्यांनी घरी आणलं तर हे रोज करणं योग्य आहे का? रोज करू शकताय तुम्ही, पण त्याच्याऐवजी एक छोटंसं यंत्र येतं की ज्याला दांडी असते बरं. आणि पुढे काशाची वाटी लावलेली असते. अच्छा. हं, त्याच्याने आपण तळपायांचे सगळे प्रेशर पॉईंट जे आहेत ते छान दाबू शकतोय. ओके. हां, आणि त्या थाळीवरती कसं आहे ते गती असते ना त्याला. हां, हां, हां. हां, तर तर ते त्याच्यापेक्षा आपण ह्या पद्धतीने केलं तर ते प्रेशर पॉईंट छान दाबल्या जातात, ओके. ते जिरल्या जातात. आणि बऱ्याचदा आम्ही जेव्हा बघतो की जेव्हा पादाभ्यंग केला जातो तेव्हा पाय काळे होतात. हो, बरं हो, का? बराच वेळा. ते yes. काळे कशाने होतात की तुमच्या शरीरातली जी उष्णता आहे, हो. ती उष्णता त्याच्या मार्गाने ती बाहेर पडत असते, ती उष्णता ती कमी होत असते. लहान मुलांना पण पूर्वी बघा तळपायांना तेल लावून द्यायचे, तूप लावून द्यायचे, किंवा त्यांची भूक वाढते त्याच्याने. मग आता पायांना जे तेल किंवा काही लावलं जातं तर मग तुम्ही खोबऱ्याचं तेल लावू शकताय. ज्यांच्या शरीरात उष्णता जास्त आहे किंवा ज्यांचा स्क्रीन टाईम जास्त आहे ते खोबऱ्याचं तेल लावू शकतात. गाईचं तूप आहे ते लावू शकताय. समजा ज्यांच्या शरीरात वात जास्त आहेत ते तिळाचं तेल लावू शकतायत. अशा पद्धतीने आपल्याला ते पादाभ्यंग हा केला जातो आणि त्याचा पूर्ण शरीरावरती हा इफेक्ट आपल्याला दिसत असतो. आता आपण जसं बघितलं पादाभ्यंगाचं, अजून अभ्यंग केल्याने आपल्याला काय फायदे दिसत आहेत, तर हे काय सांगितलंय, पुष्टिकर आहे. पुष्टिकर म्हणजे बघा, पूर्वी आपण बघत होतो की पहिलवान जे आहेत त्यांना आधी तेल लावून आणि नंतर ते जे काय असेल त्यांचा व्यायाम करणं किंवा मग त्यांची ज्या कॉम्पिटिशन असतील तिथं ते जात होते. इव्हन त्यांच्या मातीमध्ये सुद्धा टाकतात, म्हणजे तालमीच्या मातीमध्ये सुद्धा ते तेल किंवा मला वाटतं तूप वगैरे टाकतात गोष्टी. हां, नाही, अंगाला लावणं हे जास्त तेव्हा महत्त्वाचं होतं. की कारण काय असतं की त्वचा जी आहे ती मांसाचा उपधातू सांगितलेली आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण प्रयोग करून बघावा की तेल लावल्यानंतर आपली स्किन किती सॉफ्ट होते, आपल्या स्नायूंची स्ट्रेंथ किती वाढते, मसलची इलॅस्टिसिटी वाढते. ओके. आता काय झाले, थोडी बैठी पण जीवनशैली आहे आपली, तर ह्याच्यामुळे पाठ आकडणं किंवा मानेचे स्क्रीन जेव्हा आपण बघतो तेव्हा मान आकडणं, तर ह्याच्यामध्ये पण तुम्ही स्नेहन केलं तर स्नायूंची इलॅस्टिसिटी ही वाढते. ओके. पूर्वी बघा एक अजून परंपरा होती, प्रथा होती, काठ्या ज्या होत्या ना, काठ्यांना पण तेल पाजलं जायचं. हो, येस येस, हो आय की नाही? रिमेंबर. हां हां, तर ते का पाजलं जायचं की त्यांची स्ट्रेंथ वाढत होती, त्या तुटत नव्हत्या. हां, तर त्यांचा चिवटपणा तो वाढत होता त्याच्याने. दुसरं बघा, आपण जर बघितलं आपले आजोबा म्हणा किंवा पूर्वीचे लोक, ते काय करायचे, कोल्हापुरी चप्पल असायची बघा. Yes, yes, त्याला तेल हां, लावायचं. तर त्या कोल्हापुरी चप्पलला 15 दिवसातून 3 आठवड्यातून ते तेल लावायचे. Yes, yes, हां, yes, yes, yes. म्हणजे ती चप्पल जी आहे ती कुरकुरायला लागली की त्याला ते तेल लावायचे. म्हणजे बघा की ज्या निर्जीव वस्तू आहेत त्याला तेल लावल्याने एवढा फायदा होतोय, तर आपल्या जिवंत शरीराला तेल लावल्याने आपल्या शरीराच्या कुरबुरी किती कमी होऊ शकतात. अगदी अगदी अगदी. yes. तर ह्या गोष्टी आहेत. दुसरं म्हणजे कसं सांगितलंय की हे जे आहे तुमचे समजा ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांच्यामध्ये सुद्धा अभ्यंगाचा खूप छान फायदा होतो. ओके. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यामध्ये पण फायदा होतो, फक्त ती लावण्याची पद्धत जी असते ती वेगळी असते. मग हे तुम्ही तो स्ट्रोकचा उल्लेख केला तसं काही आहे का? हां, हो. तर त्याच्यामध्ये कसं आहे बघा की तेल लावण्याची पद्धत ती सांगताना कशी सांगितली आहे की तेल ते कसं
असावं, एकतर ते गरम असावं, सुखोष्ण असावं. गरम म्हणजे काय तर सुखोष्ण, म्हणजे ते खूप गार नाही किंवा खूप गरम गरम नाही. पण नाही. ह्या दोन हे म्हणजे बॅलन्स करणारं असावं. तर सुखोष्ण का सांगितलंय की जनरली वात वाढतो, वात हा शीतगुणाचा आहे, त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही सुखोष्ण किंवा गरम तेल वापरता तो वात तिथल्या तिथे कमी व्हायला मदत येस होते. आणि जेव्हा गरम असतं ते सुखोष्ण असतं तेव्हा त्याचं ॲब्सॉर्प्शन छान होतं. आणि त्याच्यामध्ये जे आहे, आपण समजा स्ट्रोकचा आत्ता आपण जो उल्लेख केला, ज्यांना समजा फॅट डिपॉझिशन जास्त आहे ज्यांच्या शरीरामध्ये, त्यांनी ते अनुलोम गतीने, अनुलोम म्हणजे काय, लोम जे आहेत ज्या गतीने आहेत, ज्या आपल्या शरीरातले जे त्वचेवर असणारे जे छोटे रोमरंध्र आहेत, केस आहेत, ते ज्या दिशेने आहेत त्या दिशेने त्यांनी ते तेल लावावं. अच्छा. म्हणजे त्याचा फायदा काय होतो की वजन नाही वाढत, पण जेवढं शरीराला आवश्यक आहे तेवढं तेल ते ॲब्सॉर्ब करतंय शरीर, आणि अभ्यंगाचा पण त्यांना फायदा होतो. अच्छा. दुसरी गती काय सांगितली की प्रतिलोम गती आहे. प्रतील म्हणजे काय की विरुद्ध दिशेने तुमचे जे समजा केस असे असतील तर तुम्ही ते प्रतिलोम गतीने अभ्यंग करू शकताय. त्याच्याने तुमच्या शरीरात त्याचं ॲब्सॉर्प्शन खूप छान होणार आहे, वजन वाढायला पण तुम्हाला मदत होणार आहे. आणि ह्याच्यात वजन वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी तशी सिद्ध तेलही येतात, अच्छा. त्याचा पण आपण अंगीकार करू शकतो. ओके. आणि आता सध्याची समस्या जास्त जी आहे की निद्राकर सांगितलं हे बघा, निद्रा वाढवणारं आहे. तर आता निद्रा, आता आपण बघतोय की जर स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, त्याच्याने काय होतंय की झोप शांत न येणं किंवा डिस्टर्ब स्लीप जी आपण म्हणतोय ती आपल्याला दिसते. तर मग शरीरातला वात कमी करून हे तुम्हाला चांगली झोप मिळवून देणार आहे, रिलॅक्सेशन मिळवून देणार आहे. कारण आपण बघतो की झोपेने जे शरीराला आणि मनाला जी विश्रांती मिळते ती कशानेच मिळत नाही नाही. मिळत का? अगदी अगदी खरं. आपण काहींना अगदी एक छोटी नॅप घेण्याची पण सवय असते, एक 10 मिनिट जरी त्यांनी तेवढं घेतलं तरी ते फ्रेश होत Yes, yes, आहेत. अर्थात आता दिवा स्वाप हे नाही सांगितलंय, पण मग समजा 10 मिनिट एखाद्याला वाटत असेल तर बसल्या बसल्या जरी त्यांनी थोडीशी एक डुलकी मारली तरी तो फ्रेश होतो. आता माझं रुटीन मधलं तुम्हाला एक छोटासा भाग सांगतो. मी रात्रीची झोप 5 तास घेतली आणि दिवसा एक 10 ते 15 मिनिटाचा नॅप जर मी घेतली तर मी अतिशय फ्रेश असतो. त्याच्या विरुद्ध जर माझे रात्रीचं झोपेचा वेळ जर थोडासा वाढला 7-8 तास, आणि जरी मला नॅप मिळाली नाही मिळाली तरी मला ते तेवढंसं हे नाही वाटत. म्हणजे त्याचं रिझन काय असावं? म्हणजे तेवढं रिलॅक्सेशन वाटत नाही. हा, रिलॅक्सेशन नाही. आता बघा, कसं आहे की मी म्हटलं की दिवसभर आपण शरीराकडून काम करून घेतोय, जी शरीराची झीज होते, मग ती झीज झाली की शरीराची कॅपॅसिटी त्याला कुठंतरी विश्रांती हवी असते की नाही. Yes, yes. मग ती विश्रांतीसाठी ती 5 ते 10 मिनिटाची नॅप असं म्हणू शकतो. नाही, पण रात्रीचा जो माझा वेळ आहे झोपेचा तो जरी जास्त झाला तरी मला फ्रेश नाही वाटत. हां, मग कसं आहे, तुमचं कामाचं स्वरूप बैठं असेल समजा, तर जास्त झोपल्याने शरीरातला कफ हा वाढतोय. आता दिवा स्वाप म्हणजे दिवसा झोपणं, म्हणजे 6 वाजता सूर्य जसा उगवतो तसं आपण उठणं गरजेचं आहे. आणि जर दिवसा झोपलं तर तुमच्या शरीरातला कफ हा वाढतो. काहींचं कसं असतं, टायमिंग कसं करतात ते, आम्ही झोपतो 12-1ला आणि त्याच्यानंतर एक 6 तासांनी 8 तासांनी उठतो. तर तसं नाही, तर तुम्ही एक 6 नंतर जेव्हा आपण झोपणार ते दिवास्वाप म्हणूनच धरलं जातं. असं आहे. आणि मग जेव्हा दिवसा झोपता तेव्हा शरीरातला कफ वाढतो, जडपणा वाढतो आणि मग त्याच्याने आळस वाढतो. आणि रात्री जागरण तुम्ही केलं की शरीरातलं वात आणि पित्त वाढतात. मग जे जागरण करतात ना त्यांच्यामध्ये काय होतं, पित्त वाढतंय, पित्ताचे आजार आपल्याला दिसून येतात. मग त्या गोष्टी आपण जर करेक्ट केल्या, आपण जीवनशैली ती बदलली तर त्या गोष्टींमध्ये आपल्याला बदल दिसून येतात. असं. आता शांत झोप झाल्याने जसं आपल्याला रिलॅक्स वाटतं, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की हे सुत्वक सांगितलंय, म्हणजे त्वचा जी आहे तुमची ती अगदी छान करणारं. आपण जसं बघितलं की जसं वय वाढायला लागतं तसं सुरकुत्या यायला लागतात, थंडी असते तर जे आहे ड्रायनेस वाढायला लागतो. तर मग त्या ठिकाणी त्वचा मऊ होणं, मृदू होणं, त्वचेची कांती सुधारणं हे नित्य अभ्यंगाने हे होऊ शकते. तर त्या गोष्टी त्या पद्धतीने काम करतात आणि मग आपण अभ्यंगाचे फायदे त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. काही ठिकाणी मी असं पण ऐकलेलं आहे की नाभीमध्ये तेलाचा प्रयोग केला जातो. काही मुलांना शांत झोप येत नसेल, स्पेसिफिकली लहान मुलांबद्दल त्यांनी बोललेलं आहे. तर हे कितपत तथ्य आहे या गोष्टीमध्ये? हो, त्याच्यात तथ्य आहे ना. बघा, नाभी म्हणजे काय असतं की जिथे नाळ जोडलेली असते, म्हणजे आईच्या गर्भातून जिथे नाळ जोडली जाते आणि तिथूनच सगळीकडे शरीरात पोषण मिळतं की नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर नाभीवर काम केलं तर त्याचे फायदे नक्कीच दिसतात ना.
आता तुम्ही आता विषय काढला म्हणून आता मी सांगते तुम्हाला की जनरली काय होतं की थंडीमध्ये किंवा ज्यांचे खूप धकाधकीचं ज्यांचं जीवन आहे तर त्यांच्यामध्ये मलावष्टंभासारखे पण गोष्टी दिसतात की कॉन्स्टिपेशन आहे, पोट साफ न होणं आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना किंवा मग फिशरचा त्रास असतो काहींना आणि हा त्रास थंडीमध्ये जास्त जाणवतो. कारण जशी त्वचा बाहेरून तुमची कोरडी होते तसं आतून सुद्धा तो कोरडेपणा आलेला असतो. शरीरात म्हणजे पित्त वाढतं म्हणजे उष्णता वाढते. ती उष्णता प्लस वृक्षता ह्याच्यानी मग त्या कंडिशनमध्ये आम्ही त्यांना नाभीपुरण सांगतो. की तुम्ही नाभीपुरण केलं, पोटातून तुम्ही तूप घ्या, त्याच्यानंतर नाभीपुरण करा, म्हणजे ते सगळ्या ठिकाणी पोहोचायला नक्कीच नक्की मदत फायदा करतं. अच्छा. तर मग नाभीपुरण आपण करू शकतो. तुमच्या आजारांनुसार ह्याच्या समजा कंडिशननुसार तिथं वापरणारी तेल किंवा मेडिकेटेड ऑइल असतात किंवा तूप ह्या गोष्टींचा आपण वापर हा करू शकतो. म्हणजे इव्हन जे आहे ना आम्ही गर्भिणी ज्या असतात बरं का त्यांनासुद्धा अभ्यंग करायला सांगतो किंवा त्यांनासुद्धा ही तेलं लावायला सांगतो. त्याच्याने मग डिलेवरी नॉर्मल व्हायला किंवा त्यांच्या स्नायूंची स्ट्रेंथ आहे ती वाढायला जी आहे ती त्यांना ती मदत होत असते. अच्छा. असं पण आहे का की कुणी करावं, कुणाला केलं पाहिजे, कुणी नाही केलं पाहिजे, काहींनी आवर्जून केलं पाहिजे, असे काही सिच्युएशन्स आहेत? हो, हा खूप छान प्रश्न आहे. कारण काय करावं त्याच्याबरोबर काय करू काय नये करू नये हे सुद्धा तितकंच माहीत असणं हे गरजेचं आहे. अगदी अगदी. तर आता कोणी करू नये ज्यांना कफाचा त्रास आहे, सर्दी आहे, वारंवार खोकला आहे, प्रतिष्ठाय आपण म्हणतो, तर त्या कंडिशनमध्ये करू नये. अच्छा. दुसरं म्हणजे ज्यांना अजीर्ण झालंय, म्हणजे रात्रीचं खाल्लेलं पचलं नाहीये, अपचन झालंय, त्या कंडिशनमध्ये तुम्ही करू नये. त्याचं कारण पण सायंटिफिक रिझन पण त्याला तसं आहे की जेव्हा आपण अभ्यंग करतो तेव्हा तुमचं त्वचेच्या ठिकाणचं ब्लड सर्क्युलेशन हे वाढतं. आणि अजीर्णामध्ये किंवा अजीर्णाशी संबंधित ज्या व्याधी असतात त्याच्यामध्ये तुमचं ब्लड सर्क्युलेशन आमाशयाकडे, पोटाकडे तिथं असणं गरजेचं असतं. त्यामुळे मग त्या कंडिशनमध्ये आपण सांगतो की तुम्ही अजीर्ण असेल तर त्या कंडिशनमध्ये अभ्यंग करू नये. आणि ज्यांनी पंचकर्म केलंय नुकतंच म्हणजे वमन, विरेचन, शोधन ज्यांनी केलंय त्यांच्यामध्ये अग्नी हा मंद झालेला असतो, तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा मग सांगतो की तुम्ही अभ्यंग करू नये. आणि नित्य मग अभ्यंग कोणी करावं? ज्यांना शारीरिक कष्टाची कामं आहेत किंवा आपण म्हणू की स्ट्रेस, टेन्शन आहेत. आपण जर स्ट्रेस बघितलं आता ह्याच्यावरती मॉडर्न सायन्सचा पण खूप छान स्टडी झालेला आहे की अभ्यंग हे कसं काम करतं आणि त्याचे रिसर्च पेपर जे आहेत ते पब्लिश झालेले आहेत. तर अभ्यंगाचे फायदे हे मॉडर्न सायन्सनी पण ॲक्सेप्ट केलेत किंवा त्याच्याबद्दल त्यांनी असं सांगितलं की हे तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढवतंय. ब्लड सर्क्युलेशन वाढल्याने त्या पेशींपर्यंत रक्तपुरवठा हा छान होतो. दुसरं लिम्फॅटिक ड्रेनेज म्हणजे आपल्या शरीरातले जे डेड सेल असतील किंवा जे वाहून नेणारी जी सिस्टीम असते लिम्फॅटिक सिस्टीम, तर त्याचं ड्रेनेज ते वाढवतंय. आणि ते वाढवल्याने तुमच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन खूप छान होतंय. डिटॉक्सिफिकेशन छान झाल्याने रिज्युनेशन जे आहे ते छान होतंय. मग त्याच्यामुळेच तुमची त्वचा चांगली राहणं, आतून जी स्ट्रेंथ आहे ती वाढणं, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसून आलेल्या आहेत. त्यानंतर मग जो रिसर्च झाला आहे त्याच्यात त्यांनी कसं सांगितलं की आपलं स्ट्रेस हार्मोन जे आहे समजा स्ट्रेस हार्मोनला हे कमी करतं, कॉर्टिसॉल जे आहे त्याचं सिक्रेशन ते कमी करतं आणि मग स्ट्रेस कमी झाला की अँझायटीसारख्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याच्यातून आपण कंट्रोल करू शकतोय. आणि आपण आता दुसरी गोष्ट बघितली की झोपेच्या बाबतीत बघितलं की बरेच पेशंट आमच्याकडे येतात. त्यांचं असं कसं आम्ही जेव्हा हिस्ट्री घेतो त्यांना विचारतो की किती वाजता तुम्ही झोपताय, तर त्यातले बरेचसे लोक काय सांगतायत की आम्ही 10, 10:30, 11ला झोपायला लागतो, झोपायला जातो, पण आम्हाला झोप जी आहे ती 2 तासांनी येते. म्हणजे हा जो स्लीप लेटन्सी पिरियड आहे म्हणजे आपण झोपायला जाणं आणि आपल्याला झोप लागणं, हा स्लीप लेटन्सी पिरियड जे आहे हा अभ्यंगाने कमी होतोय. आणि हे रिसर्चमध्ये त्यांनी त्या पद्धतीने प्रूव्ह केलेलं आहे की स्लीप लेटन्सी पिरियड तुमचा कमी होतो आणि झोपेची क्वालिटी जी आहे ती सुधारते, म्हणजे गाढ झोप लागणं. बऱ्याचदा काय होतं की झोपतोय आपण पण मग कशाचा आवाज आला तर दचकून उठणं, स्वप्न पडणं, ह्या ज्या गोष्टी असतात त्या ह्याच्याने कमी होतात आणि शांत गाढ झोप तुम्हाला ह्याच्यामुळे मिळते. ओके. तुमचे प्रत्यक्ष काही ह्याचे अनुभव आहेत का? किंवा मी असं पण विचारलं की ह्याचा सौंदर्यात काही भर पडते का? आजकालचा जो खरा अनेक लोकांचा जो प्रश्न आहे, कन्सर्न आहे. बरोबर आहे,
छान प्रश्न आहे तुमचा. आता आपण जसं मी तुम्हाला म्हटले, की हे सौंदर्य वाढवणारं आहे, हे एजिंग कमी करणारं आहे. तर आपण आपल्या इथे अभ्यंग महोत्सव घेत असतो. दिवाळीत म्हणा किंवा मग जेव्हा वाताचा वर्षा ऋतू असतो तेव्हा आपण हा अभ्यंग महोत्सव ठेवत असतो. तर त्याच्यात इतके सुंदर अनुभव आलेले आहेत, की समजा ज्या स्त्रिया ज्या होत्या, तर त्यांचं आपण एक साधारण 4 ते 5 दिवस अभ्यंग केलं आणि त्यांची रिॲक्शन अशी होती, की आम्ही फेशियल वगैरे करून सुद्धा जो आमच्या चेहऱ्यावर ग्लो येत नाही, तो ग्लो आम्हाला याच्याने मिळाला आहे. अभ्यंगामुळे तो आला. अभ्यंगामुळे मिळालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्याच्यात पादाभ्यंग पण करतो, तर त्या पादाभ्यंगामुळे त्यांचा चष्म्याचा नंबर सुद्धा तो कमी झाला आहे. वा वा वा. हां, तर इतका त्याचा छान फायदा होतो. किंवा आपण ब्रायडल जे आहे त्यांच्यामध्ये सुद्धा ह्या अभ्यंगाचा समावेश करतो. ज्या हे असतात त्याच्यासाठी एक 8 दिवस आपण त्यांना आधी बोलवतो आणि त्यांच्यामध्ये स्नेहन, स्वेदन, बाकीचे बस्ती सारखे पण कर्म केले जातात आणि त्यांचा तो ग्लो जो आहे तो जास्त काळ टिकतोय. बर बर बर. हे कंपॅरिझन केलंय, की ज्यांनी नुसतं समजा फेशियल केलं किंवा त्या ट्रीटमेंट घेतल्यात आणि ज्यांनी आपल्याकडे लग्नाच्या आधी ब्रायडल जे हे साठी जे केलं जातं त्याच्यात स्नेहनस्वेदन असतं, शिरोधारा आहे, शिरोभ्यंग आहे, ते केल्यानंतर त्यांचा तो ग्लो अधिक काळ टिकलेला आहे आणि ते आतून येणारा फ्रेशनेस जो असतो तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. तो आणि हे फीडबॅक त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा दिलेत, वा वा. की हा जो आहे की ते खूप छान जो आतून येणारा ग्लो असतो, की आज मेकअप केलं की कसं होतंय, की तुम्ही तात्पुरता जो काळ केला आणि तो धुतला की संपलं, संपलं खरं. हो की नाही. तर तसं याच्यामध्ये होत नाही. जेव्हा आपण हे करतोय, नित्य अभ्यंग करतोय, बाकीच्या गोष्टी करतोय, तो ग्लो नक्कीच अधिक काळ टिकून राहतोय. म्हणजे कृत्रिम सौंदर्यापेक्षा हे रिअल सौंदर्य खरं ते आहे. अभ्यंगातनं मिळतं असं आपण म्हणायला काही. नक्कीच नक्कीच. आणि ह्याचा सगळ्यांनी अनुभव घेऊन बघावा. तुम्ही 7 दिवस तरी स्वतः जरी अभ्यंग केलं, त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर येणारी चमक किंवा तुम्हाला आतून वाटणारं जे छान आपण म्हणतो ना, फिलिंग गुड, येस येस येस. तर ह्याचा अनुभव स्वतः प्रत्येकाने घ्यायला काहीच हरकत नाही. आता आपण बघितलं की सौंदर्यावर हे कसं कार्य करतं, तर त्याचा एक अनुभव सांगायला मला नक्कीच आवडेल. की माझ्याकडे एक रुग्ण आली होती. एक साधारण 24 ते 25 वर्ष तिचं वय होतं आणि ती आली तेव्हा रडवेलीच होती. तर तिचं असं म्हणणं होतं की आता माझ्यासाठी स्थळं बघतायत, माझ्या घरामध्ये मीच थोडीशी सावळी आहे किंवा माझ्या चेहऱ्यावर जो ग्लो पाहिजे तो ग्लो दिसत नाही आहे आणि त्याच्यामुळे माझं लग्न ठरायला मला खूप अडचण येते आहे. तर मग त्याच्यासाठी काही करता येईल का? तर मग तिला सांगितलं की ठीक आहे, आपण अभ्यंग आणि बाकीच्या गोष्टी चालू करूयात, त्याच्याने नक्कीच फरक दिसेल आपल्याला. मग तिच्यामध्ये जेव्हा आपण अभ्यंग चालू केला, पहिल्या 2 दिवसातच तिच्यामध्ये आपण जो म्हणतोय तो ग्लो दिसायला लागला. त्याच्याने तिच्या फॅमिलीमध्ये पण कॉन्फिडन्स तो वाढला आणि पुढे एक 4 ते 5 दिवस अभ्यंग आणि त्याच्याबरोबर आपण काही बस्ती ॲड केले आणि आनंदाची गोष्ट अशी, ती जातानाच इतकी आनंदी होती, 1 ते 1.5 महिन्यानंतर ती लग्नाची पत्रिकाच घेऊन आली. म्हणजे इतके सुंदर रिझल्ट आपल्याला अभ्यंगाने, आयुर्वेदाने दिसत आहेत. अजून एक केस अशी सांगायला आवडेल मला, की एक साधारण 40-45 वर्षाच्या अधिकारी त्या आहेत. तर त्यांना चिकनगुनिया होऊन गेला होता. सांधे त्यांचे दुखत होते, चेहरा पूर्ण काळवंडला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आत्तापर्यंतच्या याच्यात माझ्या चेहऱ्यावर एवढा काळवंडलेपणा हा कधीच नव्हता. तर मग आपल्याला ह्याच्यासाठी काही करता येईल का? तर त्यांच्यामध्ये पण, कारण त्यांना आधीच ताप येऊन गेलेला होता, चिकनगुनियाची हिस्ट्री होती. तर अशा कंडिशनमध्ये काय होतं की शरीरातली उष्णता वाढलेली असते, तुमच्या जे धातू असतो तर धातूंचा क्षय झालेला असतो, वात वाढलेला असतो आणि त्याच्याने तो ड्रायनेस किंवा चेहरा काळवंडणं हे त्यांच्यामध्ये दिसत होतं. तर त्यांच्यामध्ये जेव्हा आपण अभ्यंग चालू केला तेव्हा स्किनचा जो टोन आहे तो स्किनचा टोन सुधारला. पूर्वीचा जो कलर होता तो परत आला, स्किनचं टाईटनेस आहे तो त्यांचा वाढला. त्याच्याबरोबर आणि जॉईंट पेन वगैरे होते ते तर त्यांचे कमी झालेच. त्याच्याबरोबर मग आपण अभ्यंग आणि काही बस्तींची जी आहे ते त्याच्यामध्ये ॲड केले आणि त्यानंतर जेव्हा परत त्या कामावर जॉईन झाल्या, त्या पूर्ण फ्रेश होऊन आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की प्रत्येकजण मला विचारत होतं की कशामुळे तुमच्यात एवढा चेंज झाला आहे, की तुम्ही अगदीच तुमचं स्किन टोन जो आहे ते सगळाच अगदी काळवंडल्यासारखा झाला होता. तर अशा पद्धतीचे बदल नक्कीच अभ्यंगाने आपल्याला दिसतात. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही इकडे आलात आणि आमच्या व्ह्युअर्ससाठी, आमच्या प्रेक्षकांसाठी एवढी सुंदर माहिती दिलीत अभ्यंगाबद्दलची आणि अनेक गैरसमज आपण दूर केलेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा आपण असंच भेटूया एखाद्या नवीन विषयावरती.
प्रेक्षक हो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला काही प्रश्न असतील मॅमसाठी तर कृपया आपण कमेंट्स करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या थँक्यू. पॉडकास्ट. धन्यवाद. थँक्यू श्री सो मच. स्वामी समर्थ.